श्रीहरी वातुजी तोटे, मुक्काम इजनी, तहसील मौदा, जिल्हा नागपूर। कालपासून बीटीबी सब्जी मार्केट भंडारा इथं 5 दुकानाला लॉक लावलं। आम्ही ज्या दुकानामध्ये माल विकतो त्या दुकानामध्ये काल आम्ही सकाळी माल आणलं। माल आणल्यानंतर आमच्या दुकानाला लॉक लागलेला दिसला। आम्ही दुकान मालकाशी संपर्क साधला। त्यांनी सांगितले की नगर परिषदेने आपल्या दुकानाला लॉक लावलं, आपल्याला माल विकता येत नाही। कास्तकार सब्जी अशी चीज आहे की सकाळी तोडली की ती मार्केटला आणावं लागतो, 2 दिवस अगर राहिली तर ती वाया जातो। आम्ही मार्केटला आलो, आमचे दलाल नसल्यामुळे आमचा माल विकला गेला नाही। काही लोकांचा विकला पण 50% माल विकला गेला नाही, कारण जो माणूस आपला माल विकणारा राहतो त्याच्या दुकानाला लॉक लावला, त्याला मंडीत यायला मना आहे। त्याच्यामुळे माल विकावा कोण हा प्रश्नचिन्ह आमच्या समोर निर्माण झाला। काल मी या माध्यमातून सांगितलं, त्याच्यानंतर मी 9:30ला सीओला फोन केलं। दोनदा सीओला फोन केल्यानंतर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही। कालच मी सांगितलं होतं की आम्हाला अगर 24 घंट्यात आमच्या मालाचा विल्हेवाट किंवा आमच्या दुकानाची सील खुलली नाही तर आम्ही नगर परिषद इथं आमचे जे बी वाचलेला माल राहील उद्याला विकला जाणार नाही, तो नगर परिषद मध्ये आणून उघडवू। आमचा नेमका एकच उद्देश आहे, तुमच्या काय भानगडी आहे ते नगर परिषद आणि मंडीशी ते पहा। अगर तुम्हाला लॉक लावायचे तर सर्व दुकानाला लावायला पाहिजे होती, पूर्ण मंडी सील करायला पाहिजे होती। तुम्ही 5 दुकान बंद केले, पण आमची जे दुकान आहे, आम्ही जे आमच्या एरियातले कास्तकार आहोत, आज कमीत कमी त्या दुकानामध्ये 100 ते 150 कास्तकार आहोत। त्या 150 कास्तकारांनी माल न्यावं कुठं, याची तुम्ही आम्हाला काही खीन दिली असती तर आम्ही आपल्या मालाचा विल्हेवाट लावला असता। तुम्ही मंडी सील न करता 4-5 दुकानाच्या समोर त्यांचे दुकान बंद करून मग त्या 4-5 दुकानातल्या ग्राहकांनी जावं कुठं। हा, आमचं एकच म्हणणं आहे की एकतर ते दुकान ओपन करा, नाहीतर पूर्ण मंडीला सील लावा, नाहीतर आमच्या मालाचे पैसे भरून द्या। आणि व्यापाऱ्यावर कारवाई करून होणार नाही। आम्ही ते मोठे व्यापारी आहेत त्यांचा आणि या मालाची सोय नगर परिषदेने करावं। एवढा भाजीपाला आम्ही नगर परिषदेचं म्हणणं असेल की बाकी दलाल चालू आहे, त्या दलालांनी पैसे नाही दिले तर नगर परिषदेने लिहून द्यावं की त्या दलालांनी पैसे नाही दिले तर आम्ही पैसे देणार म्हणून, तर आम्ही त्या दलालाला माल द्यायला तयार आहोत।